नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला टरबूजाच्या पांढऱ्या फोडींचं टुटी फ्रुटी बनवून दाखवणार आहे. टरबूज आपण लाल भाग खातो, पण पांढरा आपण फेकून देतो ना बऱ्याचदा. तर तो पांढरा भाग काढून घ्यायचा, त्याच्या बारीक फोडी करायच्या आणि त्याची टुटी फ्रुटी बनवायची. या मी फोडी काढून घेतल्या, म्हणून मी 2 वाट्या साखर घेतली आहे. आता ही साखर आपण पाक करण्यासाठी ठेवू. 2 वाट्या साखरमध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा. आणि याच्यात रंग घालायचा आपल्या पसंतीचा, आपल्याला जो पाहिजे तो. आणि हे पातेलं तापायला ठेवायचं. याचा असा पक्का वगैरे नाही, पण फक्त साखर विरघळेपर्यंत असा पाक करायचा. आणि साखर वितळली की त्याच्यात या फोडी टाकून द्यायच्या टरबूजाच्या. या पदार्थाला 3 दिवस लागतात, कारण आपण आज फोडी पाकात टाकून तसंच राहू देणार. चांगली वितळू द्यायची साखर. आता आपण त्याच्यात फोडी टाकू. या फोडींसहित हा पाक थोडासा 2-3 मिनिट उकळू द्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं. उद्या संध्याकाळपर्यंत हे असंच त्याच्यात भिजू द्यायचं. थोडासा आपल्याला कलर जर कमी वाटत असला तर अजून आपण थोडासा टाकू शकतो. टुटी फ्रुटी करण्यासाठी आज दुसरा दिवस आहे. हे काल आपण भिजत घातल्या होत्या कलिंगडाच्या पांढऱ्या याच्या फोडी पाकात. त्या आता आज आपण सेपरेट करून घेऊ. पाक आणि फोडी वेगळ्या वेगळ्या केल्या आहे. आता आपण हा पाक परत गरम करू, उकळवू आणि त्या फोडी त्याच्यात आज पण भिजत घालू. या पाकाचा रंग मला थोडासा कमी वाटतोय, म्हणून मी आज परत रंग टाकते थोडासा. तो उकळला पण आहे. आता या फोडी त्याच्यात टाकायच्या. पाकासहित 5 मिनिट आपण शिजू देऊ आणि गॅस बंद करून झाकून उद्यापर्यंत ठेवून देऊ. या फोडी आता उकळायला लागल्या पाकासहित. आता आपण गॅस बंद करू आणि परत आज हे झाकून ठेवून देऊ. आता उद्यापर्यंत हे असंच राहू द्यायचं. आज आपला टुटी फ्रुटी बनवण्याचा 3रा दिवस आहे. 3 दिवस या टुटी फ्रुटी पाकातच होत्या. आता आपण या गाळून घेऊ, पाक वेगळा करू आणि या फोडी पडक्यावर टाकून वाळवून घेऊ. म्हणजे त्या पूर्ण होतील. हे असं
पांढरं फडकं टाकलं आहे, खाली पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावर आपण या हे करून ठेवू, उपसून ठेवू. आता या फॅनच्या वाऱ्यामध्ये सुकू देऊ. थोडा वेळाने 2 तासाने या तयार होतील. आणि हा पाक आपण एका बाटलीत भरून ठेवू. हा आपल्याला पाकपुरी करताना, श्रीखंड करताना किंवा एखाद्या खिरीमध्ये टाकायला उपयोगी पडतो. आता या सुकल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते. या आपल्या टुटी फ्रुटी आता तयार आहेत. डायरेक्ट शिजवलं की त्या फोडी मऊ पडतात, पण ही अशी प्रत्येक फोड क्रंची आणि टेंडर आहे आतनं. आणि पाक असा 3 दिवस त्याच्यामध्ये मुरल्यामुळे त्या अतिशय सुंदर लागतात. आता वेगळ्या वेगळ्या पदार्थात त्या आपण घालू आणि एन्जॉय करू. आपला उन्हाळा आपण या सगळ्या गोष्टींसोबत एन्जॉय करू. श्रीखंडात टाकल्या या टुटी फ्रुटी. या तुम्ही वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये सुद्धा करू शकता आणि 2-3 कलरसुद्धा एकत्र करून असं, पण त्याला वेगळे भांडे वेगळं ते 3 दिवस ठेवावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं लस्सीमध्ये टाकू आणि आईस्क्रीममध्ये टाकू जास्त. लहान मुलं तर इतके खुश होतात की हे नुसतंसुद्धा खायला त्यांना आवडतं. आजची ही माझी रंगीत डिश तुम्हाला कशी वाटली? आवडली असली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.